वीज बिल भरलं नाही म्हणून महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या महावितरण कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा परिषदांच्या 25,167 शाळांचा वीज पुरवठा कट केला. त्यातील 4,939 शाळांचे वीज मीटर काढून देण्यात आले. किती शाळा? 25,167. किती काळ? 1 वर्षापासून. वीज बिलाची थकबाकी किती? 11.11 कोटी रुपये. आता अनेक महिन्याच्या ओरड्यानंतर महाराष्ट्र शासन हे पैसे महावितरणाला देणार आहे आणि महावितरण वीज पुरवठा पूर्वरित करणार आहे. अजून 3 जिल्ह्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. आता किमान सरासरी 500 विद्यार्थी एका शाळेत धरलं तर 1.25 कोटी विद्यार्थी होतात. या विद्यार्थ्यांना गेले काही महिने वर्गामध्ये लाईट, फॅन, पाण्याच्या टाकीत पाणी भरण्यासाठी वापरले जाणारे पंप हे सर्व सुरू नसेल. वर्ग अंधारलेले असतील. मुलांच्या अभ्यासावर लक्ष लागण्यावर या सगळ्याचा परिणाम झाला असेल का की नाही? 2. जिल्हा परिषद शाळांचे उत्पन्नाचे स्रोत काय, जे आटल्यामुळे त्यांना वीज बिल भरता नाही आलं? मुळात जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या नफा कमवण्यासाठी असतात की शिक्षण ही एक गुंतवणूक आहे? 3. वीज पुरवठा कापताना नफा कमवणाऱ्या कंपन्या आणि नफा न कमवणाऱ्या शाळा, इस्पितळं यामध्ये वीज वितरण कंपन्यांनी फरक करावा की नको? 4. महावितरण शाळांच्या व्यवस्थापनाला धडा शिकवू पाहते. मार कोणाला पडला? विद्यार्थ्यांना. या गरीब विद्यार्थ्यांचा दोष काय? जर राजकीय अर्थव्यवस्था गरीब विद्यार्थी केंद्री नसेल तर त्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई होऊ शकणार का? 5. वीज बिलाची रक्कम किती? 11 कोटी. महाराष्ट्राचा वार्षिक अर्थसंकल्प किती? 7 लाख कोटी. वीज बिल भरले नाही म्हणून वीज कापली गेली आहे हा मेसेज गेल्यानंतर पैसे मंजूर करायला राज्य सरकार इतके महिने का घेतं? नक्की कोणत्या फाईल्स फास्ट ट्रॅक पद्धतीने मंजूर केल्या जातात? खास समूहांच्या? 6. ज्या शाळांची वीज कापली त्या शाळांमध्ये लाडक्या बहिणींची किती मुलं असतील? या शाळांचं खाजगीकरण करण्याची कदाचित मागणी होणार असेल. या सगळ्या ज्या शाळा आहेत त्या कुठे आहेत? तर गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, मध्यवर्ती आणि मोक्याच्या ठिकाणी. म्हणजे या सगळ्या जागा निवडकांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे का? उदाहरणार्थ आत्ताच नुकतंच मुंबईमधल्या ओशिवरामधली शाळा 2002 मध्ये धोकादायक म्हणून जाहीर केली. 2024 मध्ये जागेचं रिझर्वेशन गपचूप काढून टाकलं आणि आता 60,000 स्क्वेअर फीटचा भूखंड उपलब्ध आहे. त्यामुळे काय महत्त्वाचं आहे याचा विचार करा. धन्यवाद.